नमस्कार. आपण इयत्ता 9वीच्या गणित 2च्या पहिल्या प्रकरणातील म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध या पाठाचा विचार करतो आहे. याच्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सर्व मूलभूत संबोधांची ओळख करून घेतलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 मधील बरीचशी उदाहरणं पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, इतर विद्यार्थ्यांना इतर मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वर्षभर हे व्हिडिओज मिळत राहतील. आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे सराव संच 1.1 मधला. खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे ठरवा. खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे ठरवायचे, म्हणजे हे अंतर ठरवायचे, अंतर बी ठरवायचे, जे ए 2 बिंदूमधलं अंतर ठरवायचे, पी सी या 2 बिंदूतलं अंतर ठरवायचे, जे आणि एच या 2 बिंदूतलं अंतर ठरवायचे, के आणि सी या 2 बिंदूतलं अंतर ठरवायचे. तर आपल्याला ते अंतर फक्त संख्या रेषेच्या आधारे ठरवायचे आहेत, म्हणून संख्या रेषेकडे आपण जाणार आहोत. आता बी बी काय करायचं, डावा आणि उजवा हात यूज करायचा. बी वर एक बोट ठेवा, या ठिकाणी ठेवलं, आणि ई वर ठेवलेलं आहे, बरोबर आहे. आता उजवीकडून मोजत यायचं 1 2 आणि 3 एकक एवढं अंतर आहे. इथे सेमी वगैरे काही लिहिलेलं नाही, त्यामुळे 3 एकक एवढं अंतर होईल. त्यानंतर जे आणि ए किती एकक अंतर आहे, 1 2 3 एकक अंतर आहे, बरोबर. त्यानंतर पी आणि सी पासून मोजत यायचं 1 2 3 4 5 6 आणि 7 एकक एवढं अंतर आहे. त्यानंतर पुढचं अंतर आहे जे एच शेजारी बिंदू आहेत, एकच एकक एवढं अंतर आहे. या ठिकाणी निर्देशांकाचा चिन्हाचा आपण विचार करत नाही, फक्त संख्या रेषेवरील निरीक्षणावरून करतोय. के सी बरोबर आहे, मिळाले. 1 2 3 4 5 6 एकक एवढं अंतर आहे. त्यानंतर ओ कुठं आहे, ओ आणि ई 1 2 3 4 5 एकक एवढं अंतर आहे. त्यानंतर पीजे किती एकक अंतर आहे, 2 एकक अंतर आहे, 2 एकक अंतर आहे. आणि क्यू कुठे आहे बघा, क्यू बी कुठे आहे बघा, इथे आहे. इथून मोजायला सुरुवात करूया आपण. 1 2 3 4 5 6 आणि 7 एकक एवढं अंतर आहे. अशा पद्धतीने आपण ह्या पहिल्या प्रश्नाचं रिपीट करून पुन्हा तुम्ही ऐकू शकाल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा, बिंदू ए चा निर्देशक x आणि बिंदू बी चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत डिस्टन्स ए बी काढा, म्हणजे ए बी मधलं अंतर काढायचं आहे. आता या ठिकाणी एक्सच्या किमती काही आपल्याला दिल्या आहेत, कारण तो ए चा निर्देशक आहे. एक्सच्या किमती दिलेल्या आहेत. तर एक्सची किंमत पहिल्या उदाहरणामध्ये x बरोबर 1 दिलाय आणि y बरोबर 7 दिलाय. x बरोबर 1 म्हणजेच ए चा निर्देशक 1 आहे, कारण x हा ए चा निर्देशक आहे. म्हणजे ए चा निर्देशक आता पहिल्या उदाहरणापुरता 1 झाला आणि बी चा निर्देशक पहिल्या उदाहरणापुरता 7 झालेला आहे. आता याच्यातला कुठला निर्देशक मोठा आहे, तर 7 मोठे 1 पेक्षा, म्हणजे बी चा निर्देशक मोठा आहे असं लिहून घ्यायचं. आपण मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा, म्हणजे बी चा निर्देशक वजा ए चा निर्देशक, बरोबर आहे. मग बी चा निर्देशक काय आहे, 7 वजा 1, म्हणजे किती अंतर झालं, 6 एकक एवढं अंतर झालं. ओके. आता या दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, इथे ए चा निर्देशक -4 आहे आणि बी चा निर्देशक -5 आहे. मग -5 हे लहान आहे आणि -4 हे मोठे आहे. -5 या दोघातलं आपण काय केलं, त्याच्यातले संबंध ओळखून घेतला. या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की ए चा निर्देशक मोठा आहे, बी चा निर्देशक लहान आहे. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा, म्हणजे ए च्या निर्देशकातून बी चा निर्देशक आपण वजा केलेला आहे. मग ए चा निर्देशक काय आहे, -4 वजा बी चा निर्देशक आहे -5, म्हणून मी इथे कंस घातलेला आहे. म्हणजे काय तयार झालं असेल, -4 आणि वजा अधिक 5, या दोघांची चिन्ह भिन्न आहेत, भिन्न चिन्हांची वजाबाकी असते. 5तून काय गेलं, -4 गेले, म्हणजे किती राहिलं, 1 राहिलं. मोठ्या पदाचं चिन्ह म्हणजे 1 एकीकडे अंतर आहे. या प्रकारे अजून 3-4 उदाहरणं तुमच्या पुस्तकात आहेत, ते तुम्हाला सोडवता येतील. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 मध्ये खालील दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवायचे. मग आता या ठिकाणी
इथे माहिती दिलेली आहे, या माहितीच्या आधारे आपल्याला कोणता बिंदू दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवायचं. आता ते कसं ठरवायचं मी तुम्हाला सांगणार आहे. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे सुद्धा लिहा. समजा जर एकरेषीय नसतील तर, आता एकरेषीय कधी असतात आणि एकरेषीय कधी नसतात. जर समजा ही दोन अंतर, हे तर तीन अंतर दिलेत बघा. या RS दोन बिंदू मधलं अंतर दिलेलं आहे, ST मधलं अंतर दिलेलं आहे आणि RT मधलं अंतर दिलेलं आहे. तर या दोन दोन बिंदूतले अंतर आपल्याला दिलेले आहे. आता डिस्टन्स ST हे लहान आहे, 6 आहे. डिस्टन्स RT सुद्धा लहान आहे. मग या दोन लहान अंतरांची आपण समजा बेरीज केली, म्हणजे 6 अधिक 4 केले तर किती आले बघा बरं. म्हणजे डिस्टन्स ST अधिक डिस्टन्स RT बरोबर 6 अधिक 4 बरोबर 10 आलेले आहे. या दोघांची बेरीज आपल्याकडे आलेली आहे 10. आता ही जी लहान अंतरांची बेरीज आहे ही मोठ्या अंतर एवढी येते का बघा बरं. तर ही 10 आहे आणि याचं अंतर बाकी किती आहे, हे 8 आहे. तर या ठिकाणी RS चं अंतर किती आहे, 8 आहे. हे 8 हे अंतर निश्चितच 10 एवढा आहे का, नाही. म्हणून मी असं म्हटलंय की डिस्टन्स RS हे या दोघांच्या बेरजे एवढे नाही. म्हणजे याचा अर्थ ते तीन बिंदू एकरेषीय नाहीतच आहेत. जर तीन बिंदू एकरेषीय नसतील तर दरम्यान त्याचा प्रश्न येतच नाही. ते दरम्यान नाही, कुठलाच बिंदू याच्यामध्ये कोणाच्या दरम्यान नाही. आता चौथं पाचवं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेले. डिस्टन्स XY बरोबर 15 दिले, डिस्टन्स YZ बरोबर 7 दिलेले, डिस्टन्स XZ बरोबर 8 दिलेले. काय करायचे, दोन अंतर असतील ना त्यांची बेरीज करायची. मग डिस्टन्स YZ अधिक डिस्टन्स XZ बरोबर 7 अधिक 8 बरोबर किती आले, 15. हे 15 अंतर कोणा एवढे आहे, तर डिस्टन्स XY एवढेच आहे. कारण डिस्टन्स XY चं पण अंतर 15च आहे. म्हणजे याचा अर्थ या X आणि Y आणि हा Z बिंदू, इथे किती बिंदू आहेत बघा, X, Y आणि Z असे तीन बिंदू आहेत. मग X, Y आणि Z या तीन बिंदूंमध्ये संबंध कसा आहे, YZ अधिक XZ बरोबर 7 अधिक 8 बरोबर 15. तेच अंतर X आणि Y च्या मध्ये आहे. म्हणजे या दोघांच्या मापांची बेरीज या XY रेषाखंडाच्या मापा एवढे आहे. याचाच अर्थ या ठिकाणी Z हा बिंदू X आणि Y च्या दरम्यान आहे. हे गणितीय भाषेत असं पण लिहिता येतं, X'(Z')Y असं देखील आपल्याला लिहिता येतं. आणि जर ते दरम्यान आहेत याचाच अर्थ ते एकरेषीय सुद्धा आहेत. तर अशा पद्धतीने या प्रश्न क्रमांक 3 मध्ये अजूनही 2-3 उदाहरणं दिलेली आहेत, ती आपल्याला सोडवावी लागतील. प्रश्न क्रमांक 3 मधलं अजून एक तिसरं उदाहरण आपण घेऊया. याच्यामध्ये डिस्टन्स AB बरोबर 16 आहे, डिस्टन्स CA बरोबर 9 आहे, डिस्टन्स BC बरोबर 7 आहे. आपल्याला माहिती आहे की ही दोन अंतर लहान आहेत. मग आपण काय करणार, या दोन लहान अंतरांची बेरीज करणार. म्हणजे डिस्टन्स C to A घेणार पहिल्यांदा, डिस्टन्स C to A प्लस डिस्टन्स B to C या दोघांची बेरीज करून बघूया किती होते बघा. 9 अधिक 7 बरोबर 16 आहे. आणि डिस्टन्स ऑफ A to B हे किती अंतर आहे, ते पण 16 आहे. याचाच अर्थ डिस्टन्स ऑफ C to A प्लस डिस्टन्स ऑफ B to C इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ A to B. म्हणजे या दोघांच्या अंतरांची बेरीज ही AB च्या अंतरा एवढी आहे, 16 बरोबर 16च आहे. याचा अर्थ असा की A आणि B हे दोन रेषाखंडाचे दोन अंत्यबिंदू आहेत. A आणि B हे दोन अंत्यबिंदू आहेत आणि C हा बिंदू त्यांच्या दरम्यान आहे कुठतरी. मग इथं C आहे, तर याच्यातलं अंतर किती आहे, CA बरोबर 9 आहे आणि BC बरोबर 7 आहे. हेच आपण कसं लिहू शकतो, A'(C')B असं लिहू शकतो. हे दरम्यानता आहे, बरोबर आहे. दरम्यानता झाली ही दरम्यानता आहे. आणि हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत. आता याच पद्धतीने ह्या 6व्या उदाहरणामध्ये बघा, इथे दोन लहान अंतर कुठले आहेत बघा बरं. या 6व्या उदाहरणामध्ये एक अंतर आहे 5, दुसरं अंतर आहे 8 आणि तिसरं अंतर आहे 6, बरोबर आहे. आता याच्यातले लहान अंतर हे दोन लहान अंतर आहेत, यांची बेरीज करूया आपण. डिस्टन्स D to E, डिस्टन्स D to E प्लस डिस्टन्स D to F या दोघांची बेरीज करा. 5 अधिक 6 बरोबर 11 आलेले. त्यानंतर डिस्टन्स E to F हे किती अंतर आहे बघा बरं. डिस्टन्स E to F हे 11 आहे. हा दुसरा भाग म्हणूया आपण, याला दुसरा भाग म्हणूया, याला पहिला भाग म्हणूया. तर आता या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल, 1 व 2 वरून असं लक्षात येईल की ही जी दोन अंतरांची बेरीज आहे, म्हणजे डिस्टन्स D to E हे अंतर अधिक डिस्टन्स D to F
हे जे अंतर आहे इज नॉट इक्वल टू, हे समान नाही, कोणा एवढं नाही तर डिस्टन्स ई टू एफ एवढं नाही. लक्षात घ्या, या दोघांची बेरीज जर या तिसऱ्याच्या अंतर एवढी आली तरच त्या ठिकाणी दरम्यानता गुणधर्म असतो. याचा अर्थ दरम्यानता गुणधर्म असतो कधी, जेव्हा या दोन अंतरांची बेरीज या तिसऱ्या अंतर एवढी असेल. आणि जर बेरीज सारखी नसेल तर हे तीन बिंदू एक रेषीयच नसतात. म्हणजेच आपण असं म्हणणार आहे की बिंदू डी, ई व एफ हे एक रेषीय बिंदू नाही. अतिशय महत्वाचं विधान आहे, एक रेषीय बिंदू नाहीत. याचा अर्थ यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दरम्यानता गुणधर्म आपल्याला दिसत नाही. आपण प्रश्न 4 मध्ये काय म्हटलंय बघा, एका संख्या रेषेवर ए बी सी हे तीन बिंदू असे आहेत की ए सी बरोबर 10 आहे, बी सी बरोबर 8 आहे आणि ए बी बरोबर अंतर काढायचे आपल्याला. आता पर्याय क्रमांक 1, समजा मी ए सी बरोबर 10 या ठिकाणी घेतलेले आहे. पर्याय क्रमांक 1 ए सी बरोबर 10 घेतलेले आहे. नीट लक्षात घ्या, ए सी बरोबर 10 घेतलेले आहे. आता ए सी बरोबर 10 आहे, बी सी बरोबर 8 आहे, म्हणजे बी सी म्हणजे या सी बिंदू पासून बी बिंदू इथं आलेला आहे. म्हणजे इथे हे 8 अंतर आहे आणि हे संपूर्ण अंतर 10 आहे. तर हा पर्याय होऊ शकतो, बरोबर इकडे हा पर्याय होऊ शकतो. याच्यामध्ये काय होणार, या पर्यायामध्ये काय दिसते आपल्याला, ए डॅश बी डॅश सी असे दिसते आहे. ही दरम्यानता आहे, बरोबर, ही दरम्यानता दिसते आहे. अशा वेळेला आपल्याला ए बीतलं अंतर काढायचं आहे, बरोबर आहे. मग या स्थितीमध्ये डिस्टन्स ए बी बरोबर काय निघेल आपल्याकडे, डिस्टन्स ए बी बरोबर, नीट लक्षात घ्या, बी बिंदू दरम्यान आहे म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर, डिस्टन्स ए बी बरोबर हे अंतर काढायचं आपल्याला. डिस्टन्स ए बी बरोबर डिस्टन्स ए टू सी वजा डिस्टन्स बी टू सी, बरोबर आहे का. बघा ए टू सी हे संपूर्ण अंतर घ्यायचं, त्यातनं बी सी वजा करायचा म्हणजे किती येणार. आणि याला आपण काय देऊ शकतो, ए डॅश बी डॅश सी असं विधान आपण त्याला अर्थ देऊ शकतो किंवा त्याला आधार देऊ शकतो. म्हणून डिस्टन्स ए टू बी बरोबर किती आहे, 10 वजा 8 म्हणजे डिस्टन्स ए टू बी बरोबर 2 एकक एवढं त्याच्यातलं अंतर आहे. हा झाला पहिला पर्याय. आता दुसऱ्या पर्यायात काय करू आपण, सी बिंदू मध्ये घेऊया. पर्याय क्रमांक 2 याच्यामध्ये काय करूया, ए इथंच ठेवूया आणि सी बिंदू मध्ये घेऊया. समजा इथं सी बिंदू घेतला मी आणि इकडे बी बिंदू घेतला, म्हणजे या ठिकाणी आता सी बिंदू दरम्यान घेतलेला आहे. मग हे अंतर किती आहे आपल्याकडे, 10 आहे आणि हे अंतर किती आहे, 8 आहे, बरोबर आहे का नाही. या ठिकाणी आपण कोणती दरम्यानता घेतलेली आहे, दरम्यानता काय घेतली आहे बघा, दरम्यानता आपल्याकडे काय आहे या ठिकाणी, ए डॅश सी डॅश बी ही दरम्यानता आहे. मग या दरम्यानतेनुसार काय होणार आहे, डिस्टन्स ए ते बी बरोबर डिस्टन्स ए टू सी प्लस डिस्टन्स बी टू सी, बरोबर आहे इकडे. म्हणजे डिस्टन्स ए टू बी काय आहे ते काढायचे आपल्याला. ए सीचं अंतर काय आहे, 10 एकक आहे, अधिक बी सीचं अंतर आहे 8, म्हणजे डिस्टन्स ए ते बी किती झालं बघा बरं, डिस्टन्स ए टू बी इज इक्वल टू 18 एकक झालेला आहे. आता तिसरा पर्याय आपण एखादा विचार करून बघूया, शक्य आहे का. समजा मी ए बिंदू मध्ये घेतला, बघा हे इथपर्यंत संपलेले, ए बिंदू समजा मी मध्ये घेतला, या बाजूला बी घेतला, या बाजूला सी घेतला. आता ए बी अंतर काढायचं आहे आपल्याला, बी सी बरोबर 8 आहे आणि ए सी बरोबर 10 आहे, म्हणजे तिसरा पर्याय होऊ शकत नाही, कारण ए हा दरम्यान येऊ शकत नाही, कारण ए सीचं अंतर हे निश्चितपणे बी सीच्या अंतरापेक्षा जास्त असल्यामुळे तो ए बिंदू बाजूला जातोय. म्हणजे हे दोनच पर्यायाचा आपल्याला विचार करता येतो आहे. तर अशा पद्धतीने चौथा प्रश्न आपण पाहिलेला आहे. आपण पाहणार आहोत 5व्या प्रश्नामध्ये. आता या ठिकाणी आपल्याला असं म्हटलंय, प्रश्न क्रमांक 5व्या मध्ये काय म्हटलंय बघा, एक्स वाय झेड हे एक रेषीय बिंदू आहे, बरोबर आहे. आता एक्स वाय बरोबर 17 आहे, वाय झेड बरोबर 8 आहे, तर एक्स झेड ची किंमत काढायची. आता या ठिकाणी आपण हे एक रेषीय बिंदू मांडून बघूया. समजा पर्याय क्रमांक 1 बघूया, कारण 3 पर्याय होऊ शकतात. एक्स मध्ये येऊ शकतो दरम्यान वाय झेडच्या, त्यानंतर वाय सुद्धा एक्स झेडच्या मध्ये येऊ शकतो किंवा झेड हा एक्स वायच्या दरम्यान येऊ शकतो. म्हणजे आपण आता 3 पर्याय, त्यातला पर्याय 1 बघूया आपण. समजा आपण वायला मध्ये घेऊया, म्हणजे हा पर्याय असा घ्यायचा, एक्स डॅश वाय डॅश झेड
म्हणजे वाय हा समजा मध्ये घेतला. मग मी याची अशा हे रेषाखंडाची रचना करतो. इथे एक्स लिहितो, इथं वाय लिहितो आणि इथं झेड लिहितो. आता या ठिकाणी एक्स वायचं अंतर किती दिलेलं बघा, 17 दिलेलं आहे आणि वाय झेडचं अंतर 8 दिलेलं आहे. म्हणजे हा पर्याय होऊ शकतो, बरोबर की नाही. अशा वेळेला एक्स झेडची किंमत आपल्याला कशी काढायची, जर हे एक्स डॅश वाय डॅश झेड असेल तर याची रचना अशी होईल. आणि अशा वेळेला डिस्टन्स एक्स झेड किती असेल बघा, बरोबर डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड या दोघांची बेरीज ही एक्स झेड एवढी असेल, कारण वाय हा दरम्यान आहे. म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर एक्स वाय किती आहे 17 अधिक वाय झेड किती आहे 8. म्हणजे डिस्टन्स एक्स झेड बरोबर किती झालं या ठिकाणी 25 एकक एवढं आलं. आता आपल्याला आणखीन एक मुद्दा बघायचा आहे, जसं वाय मध्ये घेतला तसं झेड मध्ये घेऊन बघूया आपण. म्हणजे आता बघूया पर्याय 2चा विचार करूया आपण. या ठिकाणी एक्स मध्ये झेड घेऊया आणि वाय शेवटी घेऊया. मग आता याची रेषाखंडाच्या नुसार कशी रचना होईल बघा. हा झाला एक्स, हा झाला वाय आणि हा मध्ये घेतला झेड. आता एक्स वाय किती अंतर दिलेले आपल्याकडे 17 अंतर दिलेले आहे. हे 17 अंतर दिलेलं आहे, बरोबर आहे का, 17 एकक. आणि वाय झेड किती दिलेले 8 एकक एवढं अंतर दिलेलं आहे. हे इथे मी लिहितो 8. म्हणजे आपल्याला आता एक्स झेड काढायचं आहे, बरोबर आहे. जर या पद्धतीचं असेल म्हणजे ही रचना जर असेल, कुठली पर्याय क्रमांक 2 मध्ये जर एक्स आणि वायच्या दरम्यान झेड असेल तर मग काय होणार आहे बघा. तर या प्रकारची ही रचना झाली. आणि मग आपल्याला डिस्टन्स एक्स झेड कसा काढता येईल बघूया आपण. एक्स झेड बरोबर तर एक्स वाय मधनं वाय झेड वजा करूया. डिस्टन्स एक्स वाय घेऊया वजा डिस्टन्स वाय झेड वजा करूया त्याच्यातनं. म्हणजे आपल्याला बरोबर एक्स झेडचं उत्तर मिळेल. डिस्टन्स एक्स झेड बरोबर किती एक्स वाय बघा, बरोबर 17 वजा 8. म्हणजेच डिस्टन्स एक्स झेड बरोबर 17 वजा 8 बरोबर किती झाले, 17तून 8 गेले 9 एकक एवढा अंतर झालेला असेल. हा दुसरा पर्याय आहे. अजून तिसरा पर्याय काय होऊ शकतो आपल्याकडे, तर तिसरा पर्याय असा होऊ शकतो की या ठिकाणी आपण वाय मध्ये घेतलाय, या ठिकाणी झेड मध्ये घेतलाय, या ठिकाणी एक्स मध्ये घेऊन बघूया आपण. समजा इथे वाय घेतलेला आहे, इथे झेड घेतलेला आहे. होऊ शकते का बघायचं आपल्याला, एक्स मध्ये घेतलेलं आहे. तर एक्स वाय बरोबर किती आहे, एक्स वाय बरोबर 17 आहे आणि वाय झेड बरोबर 8 आहे. हे अंतर 8 भरणारच नाही. याचा अर्थ हा तिसरा पर्याय आपल्याला घेता येणार नाही, नीट लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने 5व्या प्रश्नामध्ये आपण तीनही पर्याय विचारात घेऊन बघितलेले आहेत. उदाहरण लिहून घेण्यासाठी मी थोडंसं बाजूला सरकलेलं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 6 मध्ये दिलेल्या माहितीनुसार आकृती काढायची आणि प्रश्नाचं उत्तर लिहायचे आपल्याला. आता याच्यामध्ये पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे बघा. ए डॅश बी डॅश सी म्हणजे बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान आहे आणि याच्यामध्ये ए सी. आता हे पहिल्यांदा काढून घेऊ. या दिलेल्या माहितीनुसार ए आणि सी च्या दरम्यान, ए व सी च्या दरम्यान बी हा बिंदू आहे. आता तो कुठे आहे तो बघूया आपण. एसी बरोबर 11 आहे. पूर्ण एसी बरोबर किती आहे 11 एकक आहे. नीट लक्षात घ्या, हे 11 एकक एवढी लांबी आहे. या ठिकाणी लांबी दिली आहे त्यावेळेला इथे मध्ये स्वल्पविराम घातलेला नाही, कारण लांबी इथून इथपर्यंत आहे. अंतर असतं त्यावेळेला या बिंदूपासून त्या बिंदूपर्यंत, म्हणून तो कॉमा येतो मध्ये, लक्षात घ्या. तर इथे लांबी, या रेषाखंडाची लांबी ही 11 दिलेली आहे. 2 बिंदूंमधल्या अंतरालाच लांबी म्हणतात, पण लांबी दाखवताना मध्ये डॉट द्यायचा नाही, कारण इथून तिथपर्यंत ही पूर्ण लांबी एकत्रित असा विचार केलेला असतो. आता BC बरोबर किती आहे 6.5 आहे. हे किती आहे 6.5 आहे. तर AB चं अंतर काढायचं आहे. आता ही आकृती तर आपली झाली, आपला 1 मार्क झाला. या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे बघा. आता A डॅश B डॅश C म्हणून, बरोबर आहे, हे आपल्याकडे झालेलं आहे. डिस्टन्स A ते B बरोबर A पासून B पर्यंतचं अंतर बरोबर कसं काढणार आहे. तर या ठिकाणी B हा दरम्यान आहे, म्हणून AC ची लांबी ही काय असणार आहे, AB आणि BC ची लांबी असणार आहे. मग डिस्टन्स AB याच्यातले एका बेरजेतल्या एकाची लांबी काढायची. मग आपण काय करायचं, संपूर्ण मधनं दिलेली लांबी वजा केली की AB ची लांबी येणार आहे. म्हणजे डिस्टन्स A टू C वजा
डिस्टन्स बी ते सी या दोघांची वजाबाकी करावी लागेल. म्हणजे डिस्टन्स ए ते बी बरोबर काय असणार आहे आपल्याकडे आता 11 वजा 6.5. बरोबर का नाही. 11तनं 6 गेले, खाली किती राहिले 11तून 5 राहिले आणि परत अर्धा पण गेला, म्हणजे किती झाले बघा आपल्याकडे 4.5 झाले. बरोबर आहे का बघा 4.5 एवढे एकक अंतर आपल्याकडं राहिलेलं आहे. कुणाचं डिस्टन्स ए टू बी हे आपलं उत्तर काय मिळालेलं आहे. ए ते बी मधलं अंतर 4.5 एकक मिळालेलं आहे. या ठिकाणी अपरिमेय संख्या दिलेल्या आहेत, त्याला काही घाबरायचं नाहीये. आपल्याकडे दरम्यानचा गुणधर्म काय दिलेला आहे एक्स कॉमा वाय कॉमा झेड असा दिलेला आहे. यानुसार आकृती आपल्याला तयार करता येईल. हा घेतला मी एक्स, हा घेतला एक्स, हा घेतला वाय आणि हा मध्ये हा झेड घेतलाय आपण आणि वाय हा मध्ये टाकायचा. आपल्याला कुठं टाकायचा आहे मध्ये. आता कसा करणार आहे एक्स झेड बरोबर किती आहे संपूर्ण लांबी दिलेली आहे. मला वाटतंय किती दिलेली आहे 3 वर्गमुळात 7 दिलेले आहे. काही फरक पडत नाही लक्षात घ्या. वर्गमुळात 7ची 3 पट दिलेली आहे. आणि एक्स झेड कुठे आहे बघा बरं एक्स झेड बरोबर दिलेलं आहे. आणि दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये एक्स झेड बरोबर एक्स वाय दिलेलं आपल्याकडे किती दिलेले एक्स वाय बरोबर वर्गमुळात 7 दिलेले आहे. पण एकच वर्गमुळात 7 दिलेले आहे म्हणजे आपल्याला हा वाय ची जागा बदलावी लागेल. इथे असेल वाय साधारणपणे लक्षात घ्या. प्रमाणबद्ध झालं म्हणजे एक्स वाय बरोबर वर्गमुळात 7 दिलेला आहे. एक पट वर्गमुळात 7ची 1 पट दिलेली आहे आणि एक्स झेड ही वर्गमुळात 7ची 3 पट दिलेली आहे. तर आपल्याला आता याच्यानुसार कसं काढता येईल कुणाचं अंतर काढायचं आपल्याला एक्स झेडचं अंतर वाय झेडचं अंतर काढायचं. हे अंतर काढायचं आपल्याला. मग डिस्टन्स वाय किंवा लेंथ वाय झेड आपण आता काढणार आहे. काय काढणार आहे ते लेंथ वाय झेड. इथं पण आपल्याला लेंथ वाय झेड घ्यायचं म्हणजे लेंथ ए बी बरोबर 4.5 एकक असं लिहावं लागेल इथे सुद्धा. बरोबर का नाही. डिस्टन्स काढून घेतला आपण. आता इथे डायरेक्ट लांबी काढून घेऊया. लांबी कोणाची दिलेली आहे दरम्यानमध्ये अंतर पहिल्यांदा काढून घ्या म्हणजे लांबी तयार करता येईल. काय होतंय बघा बरं डिस्टन्स वाय झेड बरोबर डिस्टन्स एक्स झेड वजा डिस्टन्स एक्स वाय. नीट लक्षात घ्या. एक्स झेड मधनं एक्स वाय वजा केले किती एक्स झेड बघा बरं 3 वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 7. आता इथे काहीच नसेल त्यावेळेला 1 असतो. हे दोन्ही हे काय असतात तर ज्याला आपण बीजगणितामध्ये कसं म्हणतोय की हे चल आहे तसं हे चल मानायचं नुसतं आणि यांच्या सहगुणकांची क्रिया करायची गणिती क्रिया करायची. म्हणजे डिस्टन्स वाय ते झेड काय आलं आपल्याकडे 3 वर्गमुळात 7 वजा 1 वर्गमुळात 7. हे 1 लिहित नाही बरोबर नाही पण ते 1 आहे असं म्हणायचं. म्हणजे काय म्हणायचं 3 वजा 1 कंसात वर्गमुळात 7 बरोबर किती झालं 2 वर्गमुळात 7 एकक एवढं या दोघांमधलं अंतर झालं. लक्षात घ्या वाय आणि झेड बिंदू मधलं अंतर किती झालं तर 2 वर्गमुळात 7. जे त्या 2 बिंदूतलं अंतर असतं तीच त्या रेषाखंडाची लांबी असते. म्हणून लेंथ वाय झेड बरोबर 2 वर्गमुळात 7 एकक हे आपलं झालं याचं उत्तर झालं. लक्षात घ्या. म्हणून याला चौकट केली तरी चालेल. म्हणजे या पद्धतीनं असे हे 2 उदाहरणं. ह्या प्रश्न 6व्यामध्ये हा भाग आपण पाहिलेला आहे. प्रश्न 7व्यामध्ये एक छान मजेशीर असं दिलेलं आहे. एक रेषे नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करू शकतात. आता आपल्याला माहिती आहे की 2 बिंदू असतील तर त्यांच्यामधून जाणारी एक रेषा काढता येते आपल्याला बरोबर इकडे. पण 3 बिंदू जर एका रेषेवर असतील तरच त्यांच्यातून एक रेषा असते. पण जर समजा 3 बिंदू एक रेषे नसेल समजा हा बिंदू आणि हा बिंदू हे 2 एक रेषे असणारच आहे. तिसरा बिंदू याच रेषेवर नाही म्हणजे या रेषेवर नाही तो तिसरा बिंदू या रेषेच्या बाहेर आहे. समजा हे 2 बिंदू एका रेषेवर आहेत पण तिसरा बिंदू इकडे कुठेतरी आहे बरोबर एक रेषा नाही. तर याच्यातून कोणती आकृती तयार करता येईल. निश्चित 2 बिंदूंना जोडल्यानंतर आपल्याला एक रेषा मिळते एक रेषाखंड मिळतो. परत याही 2 बिंदूंना जोडल्यानंतर एक रेषाखंड मिळतो. म्हणजे समजा ए बी आणि सी हे बिंदू एक रेषीय नाहीत. आपण इथे लिहिणार आहे बिंदू ए बी व सी हे 3 बिंदू एक रेषीय बिंदू नाहीत. एक रेषीय बिंदू नाहीत बरोबर आहे.
2 बिंदूला जोडून आपल्याला एक रेषाखंड मिळतो. मग या 3 बिंदूला जोडून आपल्याला 3 रेषाखंड मिळाले असतील. निश्चितच याच्यामध्ये कुठली आकृती तयार झालेली आहे तर तयार होणारी आकृती कोणती असेल? कोणता प्रकार दिसतोय तुम्हाला? त्रिकोण आहे. काय आहे इथे? त्रिकोण आहे. नीट लक्षात घ्या. यापेक्षा वेगळं काय आपल्याला करता येईल का? समजा मी इथं ए घेतला, इथं बी घेतला, इथं सी घेतला, तर याच्यात यांना जोडलं तर आपल्याला काय करता येईल का? बघा बरं परत एकदा. हा त्रिकोणच तयार होतोय. समजा हा ए बी आणि हा सी आहे. आता आणखीन काहीतरी उलट करूया. इथं समजा सी बिंदू घेऊया, इथं समजा ए बिंदू घेऊया, इथं बी बिंदू घेऊया, तरी पण त्या जोडणारा सगळ्यांच्या मधून काय होतं? त्रिकोणच तयार होतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल. 1.1 मधली सर्व उदाहरणे यामध्ये लिहून दिलेली आहेत आणि याच्यात एखाद दुसरं उदाहरण तुम्हाला सरावासाठी सोडलेलं आहे. तर सर्व उदाहरणं तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, वहीत लिहा आणि वहीत वाचत व्हिडिओ ऐका. बरोबर आहे. तर आपण आत्ता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलेलं आहे? सर्व प्राथमिक मूलभूत असलेले सगळे संबोध पाहिलेले आहेत आणि आत्ता सराव संच 1.1 पाहिलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे अनेक व्याख्या पाहिजे. रेषाखंड, किरण, रेषा, एकरूप रेषाखंड, रेषाखंडाचे एकरूपतेचे गुणधर्म, मध्यबिंदू, त्यानंतर रेषाखंडाची तुलना, रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता या दोघांमध्ये, त्यानंतर बिंदूंच्या रेणूंमधलं ते रेषेपासूनचं अंतर हे आपल्याला काढायचं आहे आणि 1.2 पण पाहणार आहोत. अतिशय छान असं हे प्रकरण आहे. सोपं आहे आणि ते व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपल्याला सगळे व्हिडिओ व्यवस्थित पाहावे लागतील. एक 5 ते 6 व्हिडिओ या प्रकरणाचे होतील. भरभर संपवणारे हे सगळे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला पटकन पूर्ण सगळ्या प्रकरणाचा अभ्यास करता येईल. आता बऱ्याच शाळांच्या चाचण्या सुरू होणार आहेत तर त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा. मुळात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला 9वी 10वीचे सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. तुमचं 2 वर्षाच्या अभ्यासाची चिंता निघून जाईल. एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला विज्ञान आणि गणित दोन्ही मिळणार आहे. बरोबर की नाही? सेमीवाल्या मुलांसाठी सेमीमधनं विज्ञानही तयार केलेलं आहे आणि मराठीचे सगळे गणिताचे व्हिडिओ तयार केले आहेत. जसा वेळ मिळेल तसा गणिताचे सेमीमधले व्हिडिओ बनवले जातील. ओके, धन्यवाद. हॅव अ गुड डे.